नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर. काँग्रेसकडून अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी. महायुतीमधल्या 4 जागांवर अंतिम तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यामधून नरेश मस्के किंवा प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा, तर पालघरची जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेवर भाजपकडून दबाव तंत्र सुरू. लोकसभेमध्ये अशी स्थिती तर विधानसभेमध्ये काय होणार? हेमंत पाटील, धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू. शिंदेगडाचे माजी मंत्री सुरेश नवलेंचा आरोप. हिंगोली हातकणंगलेमधील जाहीर उमेदवारांना स्थानिक युतीमधून विरोध. शिंदेगडाचे 2 लोकसभा उमेदवार बदलण्याची शक्यता. संजय शिरसाट यांची माहिती. यवतमाळ वाशिमचा उमेदवार ठरलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी उमेदवाराची घोषणा करतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम. उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा. वायकरांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण. नाशिकच्या जागेसंदर्भात छगन भुजबळांचे सूर बदलले. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम करू, भुजबळांचं विधान. तर नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार लढणार. संजय शिरसाट यांचं ठाम केलं. नागपुरात भावना गवळींनी फडणवीसांची भेट घेतली. बैठकीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत खलबतं. महायुतीच्या यवतमाळ वाशिमचा उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये शिंदेगडाच्या हेमंत पाटलांना स्थानिक भाजपकडून विरोध. उमेदवाराबाबत हिंगोलीच्या भाजप शिष्टमंडळानं फडणवीसांची भेट घेतली. हिंगोलीची जागा शिंदे गटाकडे राहणार, सूत्रांची माहिती. अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. फडणवीसांसह बावनकुळे उपस्थित राहतील. तर 7 किंवा 8 एप्रिलला अमित शहा प्रचार सभेला येण्याची शक्यता. विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे, तर वल्गना करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. भाजपच्या कार्यक्रमातून नवनीत राणा आणि अनिल बोंडे यांचा बच्चू कडूंवर निशाणा. नवनीत राणांच्या आदेशावरून रवी राणा आज ना उद्या भाजपमध्ये नक्की येतील. भाजपच्या एका कार्यक्रमातून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. बच्चू कडूंनी कोणता निर्णय घ्यायचा याचा अधिकार त्यांना. आता मुख्यमंत्री शिंदेच कडूंचा तिढा सोडू शकतील यासाठी त्यांना विनंती करू. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 2 ते 2.5 लाखांच्या फरकानं राणा निवडून येणार. विरोध करणाऱ्यांना ताकद दाखवून देऊ. भाजपच्या कार्यक्रमात बावनकुळेंचा हल्लाबोल. तर अमरावतीमध्ये नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होईल. बच्चू कडूंचा निशाणा. अमरावतीमध्ये भाजप नेत्यांची बैठक संपन्न. बैठकीला आमदार रवी राणांची हजेरी. भाजप नेते चैनसुख संचेती यांच्याकडून रवी राणांचा असा उल्लेख. नागपूरच्या कोराडीमधील नैवेद्यम हॉटेलमध्ये भाजपची बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार. 6 लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासंदर्भात तब्बल 3 तास चर्चा. अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही. काँग्रेसवर बोलण्यापेक्षा चव्हाणांनी आपलं बघावं. पटोलेंचा चव्हाणांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एकेकाळी महत्व होतं, आता कोणी विचारतही नाही. चव्हाणांनी केली होती टीका. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद किती हे निकालानंतर दिसेल. अशोक चव्हाणांच्या या टीकेवर सतीश पाटलांचा पलटवार. अशोक चव्हाण आधी काँग्रेसची भाषा बोलायचे, आता भाजपची भाषा बोलतायत. कोण किती शिकलंय याचा शोध मोदींपासून घ्यावा. विजय वडेट्टीवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा. नांदेडच्या अर्धापूरमध्ये मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांचा ताफा अडवला. 25 ते 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल. नांदेडच्या मुदखेडमध्ये अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाणांसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. अमिता चव्हाणांच्या कारसमोर मराठा आंदोलकांचा घेराव. महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी. आमचं धोरण एका ठिकाणी सर्व नेत्यांनी जायचं नाही. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना पत्रकार परिषद आयोजन केल्यानं चर्चांना उधाण. पंतप्रधान मोदी 10 तारखेला रामटेकला आणि 14 तारखेला चंद्रपूरला येणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मोबियामध्ये साताऱ्याची जागा शरद पवार गटाची. साताऱ्यामध्ये शरद पवार देतील तो उमेदवार मान्य. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर. निवडणुका आल्यावर काहींकडून बेताल वक्तव्य सुरू. अजितदादांचा पवारांवर निशाणा. जे आज तुतारी करत फिरत आहेत त्या त्यांनी मतदारसंघातील प्रश्न कधीच सुटू दिले नाहीत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. विकासाच्या नावावर बोलता तुमचे विचार विसरता. भारतामध्ये ब्रिटिशांनीही विकास केला होता, मग तेव्हा तुम्ही ब्रिटिशांसोबत गेला असता का? रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल. मोदींच्या नावावर अनेक दगडं तरली होती. बबनराव लोणीकरांची संजय जाधव यांच्यावर टीका. तर बाळासाहेबांच्या नावावर ते देखील तरले होते. संजय जाधवांचं लोणीकरांना प्रत्युत्तर.
8वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार, भाजपकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ट्रोल, तर माझी जनतेमध्ये पीएचडी, जनतेकडून मला पीएचडीचं प्रमाणपत्र मिळालंय. धंगेकरांचं सडेतोड उत्तर, तर शिक्षण महत्वाचं नाही, काम महत्वाचं, भुजबळांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिखलीकरांना विरोध, कोण प्रतापराव चिखलीकर, आम्हाला काही घेणं देणं नाही. भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. नवी मुंबईमध्ये शिंदे गटाची लोकसभेअंतर्गत आढावा बैठक संपन्न. बैठकीला दीपक केसरकर, नरेश मस्के यांची उपस्थिती. ठाण्यामध्ये शिवसेनेचाच खासदार झाला पाहिजे, जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांची मागणी. मतदारसंघामध्ये केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवणार, समोर कोणताही उमेदवार येऊ द्या, पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवार आणि निलेश लंकेंची भेट. मी अनुभवलेला कोविड पुस्तक देऊन रोहित पवारांचं स्वागत. मोठा देवी गडावर रोहित पवारांनी घेतलं दर्शन. येत्या आठवड्यामध्ये भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती. एकनाथ शिंदे अजित पवारांसोबतही साधणार संवाद. सोलापूरमध्ये शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. करमाळा म्हाडा लोकसभेच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन. बैठकीला रणजितसिंह नाईक निंबाळकरांची हजेरी. आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार, मला निवडून दिल्यास प्रत्येक तालुक्यामध्ये एक एमआयडीसी आणणार, निलेश लंके यांचं विधान. तर लंकेंनी लोकसभा लढवावी ही शरद पवारांची इच्छा होती, जयंत पाटील यांचं वक्तव्य. पुण्याच्या दौंडमध्ये गोपाळवाडी पदयात्रेचं आयोजन. पदयात्रेमध्ये सुप्रिया सुळेंचा सहभाग. विरोधकांकडून माझी बदनामी विरोधकांकडून माझ्या बदनामी होण्याची शक्यता. जुनी पेन्शन लागू होईपर्यंत तुमची बहीण खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत, प्रणिती शिंदेंचं मतदारांना आश्वासन. परभणीमधून महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. मंत्री असताना महादेव जानकरांवर कुणीही डाग लावू शकलं नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. परभणीमधून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संजय जाधव परभणीतून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. पुण्यामधल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये 6 एप्रिलला संवाद सोहळा. शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. बुलडाण्यामधल्या भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंकडून अपक्ष अर्ज दाखल. माहितीमध्ये बंडखोरी. माहितीमध्ये बुलडाण्याची जागा शिवसेनेकडे. भाजप उमेदवार राम सातपुतेंविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार. राम सातपुतेंनी आचारसंहिता काळामध्ये मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप. पुण्यामध्ये महायुतीच्या महिला आघाडीची आज समन्वय बैठक. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी बैठकीचं नियोजन. महायुतीच्या प्रमुख महिला पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. काँग्रेसच्या रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार. तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कोर्टानं वेळ वाढवून दिला. रायगडमध्ये अनंत गीते यांची पोलादपूरमध्ये लोकसभा प्रचार सभेला सुरुवात. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीमधील साखरगावमध्ये जनसंवाद यात्रेची सभा. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम. धाराशिवच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे धनंजय सावंत हे लढण्यास इच्छुक. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील स्टार प्रचारक. काँग्रेसतर्फे स्टार कुणाल पाटील यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी. यवतमाळमध्ये लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून चक्क पोतं भरून चिल्लर जमा. चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक. बारामतीमध्ये निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा. विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय दादासाहेब खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल. संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक. संतोष कुमार झा हे 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे अधिकारी. धुळे लोकसभा निवडणुकीवर 20 चित्रीकरण पथकाची नजर. आचारसंहितेचं पालन करण्यासाठी मतदारसंघातील घडामोडींवर चित्रीकरण होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं प्रशिक्षण. सातपुड्याच्या दुर्गम भागामधील 1037 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. धुळ्यामध्ये महावितरणची धडक वसुली मोहीम सुरू. मार्च अखेरीस थकबाकीदारांकडून 40 कोटींची वसुली. धुळे जिल्ह्यामधल्या सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट. पिंपळनेरच्या लाठीपाडा प्रकल्पामध्ये 26% जलसाठा शिल्लक. शहरामध्ये पाणी टंचाईची शक्यता. पुण्याच्या जेजुरीमध्ये तीव्र पाणी टंचाई. 8 दिवसांमध्ये पाणी पुरवठा नियमित न झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा इशारा. गोंदियामधील 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. वीज बिल थकल्यामुळे पाणी पुरवठा खंडित. परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0% गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरणं कोरडं ठाक. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर. सरकारनं जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यामधील जलाशयामध्ये फक्त 14% जलसाठा. प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या मावळमधील मालेवाडी गावामधील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती. पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा जलवाहिनीवरून पाणी चोरणाऱ्या 21 चोरट्यांवर कारवाई. मनपा आणि महसूल विभागाच्या पथकाकडून जलवाहिनीची तपासणी. मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णता तीव्रतेमध्ये वाढ. जंगल परिसरातील नदी नाले कोरडे ठाक. पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांना आपला मोर्चा आता गावखेड्यांकडे वळवावा लागलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचं नवं संकट. अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची घाई. फळबागायतीला मोठा फटका. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं दर घसरले. सप्तशृंगी गडासाठी इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सुरू. चैत्रोत्सवामध्ये भाविकांना फायदा होणार. नाशिक ते सप्तशृंगी गड या मार्गावर इलेक्ट्रिक बसचं भाडं 170 रुपये असणार. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा महसुलामध्ये 18% वाढ. उत्पादन शुल्क विभागानंही आर्थिक वर्षामध्ये प्राप्त केला 29,78 लाखांचा महसूल. राज्यामध्ये 1 एप्रिलपासून बदलणारे बाजार मूल्य यंदाही कायम. बांधकाम क्षेत्रासह गृहस्वप्न पाहत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. पुण्याच्या भोरमध्ये कुस्ती संकुलातील 53 वर्षीय प्रशिक्षकाकडून तरुणीचं लैंगिक शोषण. यशस्वी कुस्तीपटू आणि लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार. भोर पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. जिल्हाभरामध्ये उष्माघात कक्षासह 199 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासन सतर्क. विदर्भामध्ये पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांच्या कोठडीमध्ये वाढ. तर केजरीवाल चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर अरविंद केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात. कारागृहामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था. अरविंद केजरीवालांनी कारागृहामध्ये मागितली 3 पुस्तकं. भगवद्गीता, रामायण आणि पत्रकार नीरजा चौधरी यांच्या हाऊ टाइम मिनिस्टर डिसाइड्स या पुस्तकांचा समावेश. तर आवश्यक औषधांचीही केली मागणी. बीआरएस नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 4 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. कविता यांनी अंतरिम किंवा नियमित जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती, मात्र त्यांची सुनावणी पुढे ढकलली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाचं सोहळ्याचं उद्घाटन. फक्त 10 वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत. एकेकाळी बुडणारी बँकिंग व्यवस्था आता नफ्यामध्ये. मोदींचं वक्तव्य. भारतीय बँक व्यवस्था जगामध्ये आदर्श समजली जाते. पंतप्रधान मोदी यांचं आरबीआयच्या कार्यक्रमात वक्तव्य. मेरीलँडमधील शीख अमेरिकन लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ काढली कार रॅली. वाहनांवर अबकी बार 400 पार. तिसरी बार मोदी सरकार असे फलक. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजपचे नेते दिलीप घोष आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत दोषी. निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल. आचारसंहितेच्या काळामध्ये सार्वजनिक भाषण करताना सावध राहण्याचा इशारा. आयकर थकबाकी प्रकरणी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा. लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही. प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण. राहुल गांधींच्या मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएम हॅकिंगच्या वक्तव्याविरोधात भाजपची निवडणूक आयोगामध्ये तक्रार. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर लोकसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा केला होता आरोप.